ढोकी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. काय मुद्दे आहेत, कशा संदर्भात निवेदन दिले, काय सांगा? ढोकी येथील मध्यवर्ती फळरूप वाटिकाची कृषी विभागाची जवळपास 42 एकर जमीन ढोकीच्या एकदम मध्यभागी आहे. त्या ठिकाणी पारधी समाजाने अतिक्रमण काही महिन्यापूर्वी केलेलं आहे. यापूर्वी पोलीस विभागाने आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करून त्या अतिक्रमण काढलं होतं. त्या अतिक्रमणाविषयी वेळोवेळी आम्ही तहसीलदार साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना भेटून आम्ही निवेदन दिले आहेत, पण अद्यापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. तर एक आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं कलेक्टर साहेबांना 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं आहे की ह्याच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही उद्या 10 तारखेला रास्ता रोको आणि ढोकी गाव बंद आणि त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण असे ह्या पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी आमचं गावच्या वतीनं एक प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. प्रशासनाने पण ह्या प्रकरणी एक जागा होऊन ती अतिक्रमण त्या ठिकाणचं काढावं. आमच्या ढोकी गावाच्या लगत असलेली ही जमीन ढोकी गावच्या विकासासाठी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने ह्याच्यावर कडक कारवाई करून ते अतिक्रमण त्या ठिकाणी काढावं. तसेच आपल्यासोबत या ढोकी गावचे संग्रामजी भैया देशमुख आहेत. साहेब, आज तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, काय सांगाल? आपल्या ढोकी गावाला बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक जमिनी आहेत. प्रत्येक जमीन ही विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ज्या लोकांनी दूरदृष्टी ठेवून गावासाठी जमिनी घेतल्या आणि ज्या लोकांनी तेवढ्याच मोठ्यापणानं दिल्या त्यांची म्हणजे आज कुठंतरी त्या गोष्टीची कुचंबना होईल काय की असं वाटायला लागलंय. फक्त सीड फार्मच 54-52 एकरची जमीन आपल्याकडं असं आहे असं नाही, तर अनेक गावाच्या चारही बाजूनं सार्वजनिक जमिनी ह्या शासकीय मालमत्तेच्या, काही ग्रामपंचायत मालमत्तेच्या आहेत. मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज एका विशिष्ट समाजानं या 54 एकरवर अतिक्रमण केलं. गेली 3-4 महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून अधिकाऱ्यांना भेटलो. आमचा कुठल्याही समाजाविषयी द्वेष नाही, कुठल्या नागरिकाविषयी द्वेष नाही, पण ज्या विकासाच्या दृष्टीने ह्या जमिनी ज्या लोकांनी घेतल्यात आणि आज आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज गावात वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जातोय, त्यांचं पवित्र मत घेतोय. मग त्या जमिनी राखणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे. नवीन तर आज आम्हाला कुणाचं गावठांच्या शेजारची जमीन ॲक्वायर करून घेणं शक्य नाही. आजच्या काळात लोक द्यायला तयार नाहीत, तेवढं मूल्यांकन त्यांना मिळणार नाही. पण जी काही पूर्वजाचे जुने नेते होते त्यांची दृष्टी दूर होती, त्यांनी जे आज या इस्टेटी घेऊन ठेवल्यात गावासाठी, उदाहरणार्थ आपल्या इथं बाजार, आठवडी बाजारवर भरतंय, या आत्ताची जमीन, कारखान्याच्या जमिनी, ह्या जमिनी गावठांच्या जमिनी ह्या त्यांनी गाव मोठं होणार आहे त्यासाठी ठेवलेले आहेत. आता असल्या जर जमिनी एक विशिष्ट समाज किंवा विशिष्ट समाजातील काही लोक त्यांच्या समाजाच्या कायद्यानं दिलेला त्यांना थोडा कवच त्याचा जर कुठं दुरुपयोग करून जर असं गावातल्या जमिनी ताब्यात घेत असतील तर हे चुकीचं आहे. तुमच्या माध्यमातून मी मला त्यांना विनंती करायची की तुम्ही प्रशासनाबरोबर भांडून तुमचं सातबाऱ्यावर नाव आणा, मालकी हक्कात या. तुमच्या आधी आम्ही सगळे गाववाले तुमच्या घराचं शेतीचं उद्घाटन करायला येऊ, पण असं दंडमशाहीनं किंवा आम्हालाही पाहिजेलच हे चुकीचं आहे. कारण गावात सगळेच समाज आज मोठ्या संख्येनं आहेत. प्रत्येक समाजाला उद्या वाटणार आहे की ते 4 एकर जमीन रिकामी आहे, आपण सगळे समाज एकत्र येऊन ती ताब्यात घेऊ. अशी जर गावात प्रथा पडली तर चुकीचं होईल. आणि शेवटी कोण सरपंच आहे, कोण जिल्हा परिषद सदस्य आहे, कोण पंचायत समिती सदस्य ही बाब गौण आहे. ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे, आमदार खासदार कोण आहेत, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. आपली गावची इस्टेट आपल्याला राखली पाहिजे हे एक मनाशी धरून की बाबा आपण एक सामाजिक काम करतो. मग हे सगळ्याच पक्षाचे आज लोक इथं आहेत. सगळ्यांनीच ठरविले की बाबा आपल्या जमिनी आपल्याला वाचल्या पाहिजे. या माध्यमातून आम्ही प्रशासनाला वेगवेगळ्या लोकशाही मार्गानं इशारे दिलेत. उद्या रास्ता रोको सुद्धा करायचा आहे. रास्ता रोको करत असताना आमच्यावर काही लोकांवर गुन्हे जरी नोंद झाले तरी चालतील. आणि त्यानंतर जर प्रशासनाला जाग नाही आली तर आम्ही उपोषण, साखळी उपोषण लोकशाही मार्गानं
शेवटी प्रशासनाला जागा आणायची आपल्याजवळ एवढेच मार्ग आहेत. हीच जागा गावच्या विकासासाठी 100% ठेवण्याचा प्रयत्न आम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं लाभल. यात आपण पत्रकार बांधवाची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे, कारण तुम्ही चौथा स्तंभ आहेत. तुम्ही काय घडायला लागले गावात काय नाही, तुम्ही आज पेपर झालं, तुमचं इलेक्ट्रिकल मीडिया, तुम्ही उद्या तर माझं तर म्हणणं आहे जसं आमची मुलाखत घेतली तसं उद्या ही कृषीवाले, तहसीलदार मॅडम, कलेक्टर काय साहेब आहेत त्यांचे बी घ्या. की 10 तारखेला उद्या डोकी गाव बंद आहे, उद्या बेमुदत सुद्धा गाव बंद राहू शकेल. तर तुमची काय ॲक्शन घेतली तुम्ही ती बी लोकांसमोर येऊ द्या. आमचा कुठल्या समाजाला विरोध नाही. आमच्या ढोकी गावातील फलरोप वाटिका या जमिनीवर एक पारधी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ती जमीन गावाच्या दृष्टीने आणि मला वाटतं तात्याच्या काळातच ऐकवर झाले का अधिकार झालेले स्वर्गीय किसन तात्या समुद्रे साहेबांनी आपल्या गावातीलच शेतकऱ्याची जमीन गावाच्या विकासासाठी, गावाला समजा गाव मोठं होणार, गावाला कशाला बी कामाला येण्यासाठी जमीन लोकांच्या ऐकवर करून घेतली आणि तिथं आज एक शेड फार्म आणि फलरोपवाटिका आहे. त्या रोपवाटिकेवर एक समाजाने अतिक्रमण केलेलं आहे. आत्ताच आमचे बंधू बोलले, उपसरपंच बोलले की ही जमीन भविष्यासाठी, आज ढोकी गाव लहान राहिलेलं नाही. ढोकी गाव ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे, ST स्टँडचा विषय आहे मोठा, व पुढील ऑफिस तालुका पोलीस समजा गाव होण्याच्या मार्गावर आहे. झालं तर ती जमीन पुन्हा कुठलीच ॲक्वायर करायला जमीन राहणार नाही गावात. आणि यानंतर जसं की ही गाव फार मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे, प्रत्येक समाजाचे लोक फार संख्येने आहेत. जर आज असं ह्यांना जर ही जमीन शासनानं अतिक्रमण नाही काढलं तर उद्या कुणी बी कुठल्याही जमिनीवर करील. साईटला कारखान्याची जमीन आहे, ग्रामपंचायतची जमिनी आहेत. तर माझी या निमित्तानं शासनाला एवढीच विनंती आहे की उद्या 10 तारखेला गाव बंद आणि रस्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे गावकऱ्याच्या वतीनं. एवढी शासनाने वेळ येऊ देऊ नये, त्याच्यावर काय ना काय कारवाई करावी. हो, नाही तर पुढचे मार्ग आत्ताच सांगितलेले आहेत सगळ्यांनी. त्यानंतर लोकशाही मार्गाने उपोषण केलं जाईल. ह्याच्यावर शासनाने दखल घेऊन निर्णय घ्यावा त्यांनी. आणि या निमित्तानं माझी गावकऱ्यांनासुद्धा एक विनंती आहे की गावाच्या हितासाठी सर्व पक्षीय सगळे नेते कार्यकर्ते काय सगळे जे आज ह्या मार्गाला आहेत जमीन वाचवण्याच्या, तर गाववाल्यांनी त्याला सहकार्य करावं. आणि एवढंच माझं या निमित्तानं गाववाल्याला आवाहन करतो की त्यांनी आपलं सहकार्य करावं सगळं 10 तारखेला. शेजारी अतिक्रमण काही समाजाच्या लोकांनी केलेलं आहे. अतिक्रमण काढणं फार गरजेचं आहे. आमचं शेजारीच घर असून त्या शेजारी म्हणजे आम्ही जरा जरी तिकडं थोडं गेलं तरी आम्हाला त्रास होत आहे. आम्ही या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके यांना आजच विषय बोललेलो आहे आणि तो विषय आम्ही पालकमंत्र्याला पण त्यांनी फोन लावून PA सांगितलं आहे की हा विषय असा आहे आणि तुम्ही थोडं कलेक्टर साहेबाला बोला. हा पण विषय लवकरच आपलं आंदोलन झाल्यानंतर, हे रस्ता रोको आंदोलन झाल्यानंतर उपोषण त्याच्यामध्ये पण काही निष्पन्न न झाल्यास आमच्या पक्षामार्फत आम्ही पालकमंत्र्याकडे गावकऱ्याच्या वतीने ही जागा रिकामी राहणे गरजेचे आहे. विकासात्मक पुढं कामं उद्या करायचे आहेत. नंतर आपल्या तालुका झाल्यानंतर